नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते दहिवडी एसटी आगाराचे आगार प्रमुख कुलदीप दुबल साहेब. खरं तर आज आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने विविध विषयावर गप्पा मारणार आहोत. त्याचं कारण आहे की कोरोना आणि एस टीची ज्या वेळेला विविध मागण्यासाठी संप झाला होता त्यावेळची परिस्थिती बघितली तर खरं तर एस टीची चाकं पूर्ण थांबली होती आणि प्रवाशामध्ये आपली गरिबांची एस टी म्हणून जी ओळख आहे ती थांबणार का काय असा प्रश्न निर्माण झालेला होता. खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत. त्याचबरोबर मान तालुका म्हटलं की दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे, पण याच तालुक्यातील मान तालुक्यातील दहिवडी एस टी आगाराला विविध बक्षीस मिळालेले आहेत आणि आज दहिवडी एस टी आगाराने मिळालेली बक्षीस आहेत ही प्रवाशांनी खरं तर एक आनंदाची बातमी दहिवडी एस टी आगाराची मिळालेली आहे, पसरलेली आहे. खरं तर तिसरा विषय आहे तो भविष्यात दहिवडी एस टी आगार कसा असेल अशा विविध गोष्टीवर आज आपण दुबल साहेबांशी बोलणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. खरं तर सरळ प्रश्न मी प्रेक्षकांना सांगितलेले आहेत. पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की कोरोना नंतर एस टी थांबेल काय काय चाकं असा प्रश्न प्रवाशांना पडलेला होता. काय असं रहस्य निर्माण झालं की आज प्रवासी तुमच्याकडं एस टी मध्ये येत आहेत आणि एस टी फुल म्हणजे दिसत आहे भरलेली? कोरोनापासून ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्र थांबलेला होता त्यावेळी आपले एस टी आगार हे पूर्ण थांबलेलं होतं, एस टी महामंडळ थांबलेलं होतं. परंतु संपानंतर जो काही कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी संप केलेला होता त्यानंतर तत्कालीन सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि एस टीनं परत सुरुवात केली व सुरुवात केल्यानंतर एक थोड्या कालावधीमध्ये महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची योजना या आली, महिला सन्मान योजना. या योजनेनंतर अतिशय एस टीला भरभराटी मिळालेली आहे. सर्व महिलांनी एस टीने प्रवास करण्यास प्राधान्य दिल्यामुळे प्रत्येक स्टॉपवरती आत्ता 20 पुरुष असले तर 80 महिला आपल्या बसस्थानकावर असतात आणि महिलांनी जास्तीत जास्त या एस टीला प्राधान्य दिल्यामुळे दर्शन फेऱ्या असतील, त्यातून आपण विविध अष्टविनायक 3.5 शक्तिपीठ असतील किंवा बऱ्याच देवदेव करण्यासाठी महिला बाहेर पडलेल्या आहेत उत्स्फूर्तपणे. आणि ज्या महिला गावात राहत होत्या, पहिलं असं व्हायचं की महिलांना जास्त फिरता येत नव्हतं किंवा आता ह्या महिला आपल्या स्वबळावर 40 महिला झाल्या की आपला ग्रुप घेऊन इतर ठिकाणी जातात, फिरून येतात आणि त्या अर्ध्या किमतीमध्ये या सरकारनं त्यांचं नियोजन केलेलं आहे. या इतका अतिशय चांगला उपक्रम आमच्या दृष्टीनं हा सरकारने केलेला होता आणि त्याचा फायदा आमच्या महामंडळाला मिळत आहे. बऱ्याच बसेस आमच्या कमी कोरोनाच्या काळानंतर कमी प्रवाशावर जात होत्या, परंतु या योजनेनंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आली. या योजना एस टीला भरभरून देऊन गेल्या, म्हणजे उत्पन्न देऊन गेल्या आणि आत्ताही अशी परिस्थिती आहे की आमच्या पाठीमागील 2-3 वर्षाचा काळ पाहिला तर त्या काळापेक्षा अतिशय उत्पन्न वाढलेलं आहे. भरपूर प्रमाणात उत्पन्न एस टीचं वाढलेलं आहे आणि या दहिवडी आगाराचे उत्पन्न वाढण्याच्या मागं आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. चालक असतील, वाहक असतील, सर्व संघटना असतील आणि आमचे कर्मचारी असतील, कार्यशाळा कर्मचारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचारी, या सगळ्यांनी एकजूट होऊन या परिस्थितीचा आम्ही फायदा जास्त उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा आगार आत्ता बऱ्यापैकी नफ्याकडे वाटचाल सुरू आहे. साहेब, अजून एक प्रश्न आहे. मला वाटतं काही महिन्यापूर्वी किंवा वर्ष झाला असेल तुम्ही गाव भेट दौरा काढला होता. प्रत्येक ग्रामपंचायतीला तुम्ही गावोगावी जाऊन भेट देत होता. ही कशी काय संकल्पना सुचली? मी वाहतूक निरीक्षक असताना बऱ्याच सरपंचांची मागणी असायची आमच्या गावाला गाडी मिळावी. मग माझ्या एक कल्पना डोक्यात आली की आपणच सरपंचांना भेटूया. त्या भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये अशी एक या दहिवडी आगारामध्ये मी आलो. माझे मित्र संतोष बोराटे ते वाहतूक नियंत्रक म्हणून इथं कार्यरत होते दहिवडीला आणि त्यांना मी ही कल्पना सांगितल्यानंतर त्यांनी म्हणले की आपण आपली गाडी करून प्रत्येक सरपंचांना भेटू. आम्ही प्रत्येक सरपंचांना तालुक्यातल्या भेटलो. त्याचा फायदा मला असा झाला की प्रत्येक सरपंचांना भेटल्यानंतर जी गाडी येत नाहीये तो मला फोन यायचा की बाबा माझी गाडी आज आलेली नाही, आमची मुलं इथं थांबलेली आहेत इथं. आणि त्या दृष्टीनं आम्ही या प्रत्येक फेरीत बदल करत गेलो आणि त्या गावांना कशी गाडी मिळेल. आमच्या असं निदर्शनास आलं की
पासून काही गावांना एस टी नव्हती. खोकडे असेल, पुन्हा पानवण असेल, पुळकोटी, जांभुळणी, पुन्हा लाडेवस्ती, या ज्या गावं होती यांना गाडी नव्हती आणि तिथनं विद्यार्थी चालत जात होते. बऱ्याच गोष्टी आम्ही अशा निदर्शनात आल्यानंतर आम्ही जाऊन स्वतः पूर्तता केली. त्या गावांना भेटलो, रस्ते जिथं खराब असतील त्या गावकऱ्यांना सांगून तिथं मुरुम टाकून आमची एस टी तिथपर्यंत पोहोचवली. आणि आज पुळकोटीच्या हायस्कूलला गट्टेवाडी, अंधारवाडी आणि लाडेवस्ती त्या मार्गाने मी पण एकदा एसटीनेच गेलेला हा होतो. मी गेलेलो होतो. आणि तिथं आम्हाला असं मिळालं की 147 विद्यार्थी आत्ता त्या आमच्या गाडीला प्रवासी म्हणून आहेत. आणि 147 विद्यार्थ्यांना आपल्या शाळेला जाण्यासाठी आणि शाळेतून परत घरी येण्यासाठी आम्ही ती एसटी बस चालू केलेली आहे. तसंच आम्ही इकडं खोकडेकडे गेलो, कुळकजाईच्या वरती आहे, तर त्या खोकडे गावाला एसटी नव्हती. परंतु त्यांनी सर्व गावकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही पहिल्यांदा, म्हणजे एसटी महामंडळाचेच डेपो आमच्याकडे आलेला आहे, आम्ही तिकडे नसताना. मग ही जी आपुलकी निर्माण झाली सगळ्या या भागामध्ये, की सरपंचांना ही आपुलकी वाटली की बाबा आगार व्यवस्थापक पहिलाच असा आहे की आमच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळं प्रत्येक सरपंचांचं आमचं मैत्रीचं नातं निर्माण झालं. कुठल्याही अवैध प्रवासीला सरपंचांनी मंजुरी दिलेली नाही. सर्व अवैध वाहतूक इथली 80% अवैध वाहतूक बंद होत आलेली आहे. कारण प्रत्येक सरपंचांना आमच्याशी संलग्न असल्यामुळे आम्हाला त्यांनी प्राधान्याने एस टीला प्राधान्य दिले आणि जास्तीत जास्त प्रवासी संख्या आता दहिवडी आगाराची वाढलेली आहे. साहेब एक सांगा, खरं तर मगाशीच मी म्हटलेलं आहे की मान तालुका आणि दुष्काळ असं नातं जोडलेलं आहे. पण याच दुष्काळी तालुक्यामध्ये आज आपल्या एस टी आगाराचे विविध जे तुम्ही स्पर्धे भाग घेतला त्याची बक्षीस मिळालेली आहेत. काय रहस्य आहे म्हणजे हे सगळं बक्षीस मिळवणे बघा? मी इथं हजर झालो त्यावेळी आपले एक योजना आपल्या खात्यानं निर्माण केली, चालू केलेली होती. आणि त्या योजनेत मी पहिला घटक होतो ते कराडचा होतो. मी कराडमध्ये होतो त्यावेळी मग आमचं पहिलं सर्वेक्षण झालं. स्वच्छ व सुंदर बसस्थानक बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानमधून हे उपक्रम सुरू केलेला होता. मग कराडमधून मी इथं आल्यानंतर आपल्याला पहिल्या सर्वेक्षणला 50 मार्क पडलेली होती. मग मी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलं की आपल्याकडे दुष्काळ भाग आहे, आपल्याला पिण्याचे पाणी नाही. मी आलो त्यावेळी टँकर चालू होते. मग आम्ही या कोपऱ्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाऱ्यांची सगळ्यांनी एकत्र घेऊन येणारा खर्च आहे तो सगळ्यांनी मिळून करू असं सांगितल्यानंतर सर्व कर्मचारी माझ्या पाठीशी उभे राहिले. वर्कशॉप असेल किंवा सर्व चालक, वाहक, पर्यवेक्षक, कर्मचारी संघटना असतील, सगळ्यांनी मला मदत केली आणि आम्ही पहिलं बोर घेतलं. पहिलं बोर आमचं फेल गेलं. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही एक काजी म्हणून आहे तिथले, त्यांना पाणी दाखवलं, सांगितलं, त्यांनी पाणी दाखवलं. 15 फुटावर दुसरी बोर मारली. त्यानंतर आमचा टँकर बंद झाला आणि त्या दिवसापासून 24 तास ती बोर चालत आहे आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक आम्ही इथं निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये झाडं लावण्यात आलेली आहेत. सर्व ठिकाणी फुलांची झाडं असतील, फळांची झाडं आहेत. बसस्थानक सगळं स्वच्छ धुवून घेऊन दर आठवड्याला धुतलं जातं. पुन्हा शौचालय आम्ही सर्व प्रवाशांसाठी अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिलेलं आहे. आणि मागच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अ वर्गामध्ये 3रा क्रमांक मिळालेला होता. परंतु या वर्षीच्या 2025-26च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये आपल्या दहिवडी आगाराचा प्रथम क्रमांक येईल अशा आम्ही आशा बाळगतो आणि प्रथमच क्रमांक येईल असं आमची 100% हमी आहे. की आता हे बक्षीस मिळवलेपर्यंत प्रवाशांना खरं तर प्रवासी आता तुमचं कौतुक करत आहेत, कारण प्रवासी स्वतः डोळ्याने बघतायत. आणि बऱ्याच वेळेला आम्हा पत्रकारांना सुद्धा खरं सांगतात की आपलं कायापालट आपलं दहिवडी बसस्थानक असं मसवड नवीन आलेलं आहे. आता 3रा प्रश्न आहे की आताच हे जवळजवळ 1976ला आपलं बसस्थानक आलेलं आहे. वर जुनं होतं, खाली ठिकाणी. आणि आता हे बसस्थानक बघता ह्याच्यात आपले महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि आपल्याच गावचे सुपुत्र तालुक्याचे जयकुमार गोरे भाऊ नवीन बसस्थानक असा प्रस्ताव किंवा काय पाठवलं की किंवा काय विचार आहे का तसा आपल्यासाठी? आपल्या दहिवडी आगारासाठी PPP म्हणजे बांधा व वापरा हस्तांतरित करा या योजनेअंतर्गत वडूज बसस्थानक, दहिवडी बसस्थानक आणि आपले शिंगणापूरचे बसस्थानक अशा 3 योजना पूर्तता सुरू झालेली आहे. त्याचा प्लॅन मंजूर झालेला आहे. प्लॅनमध्ये काय काय गोष्टी पाहिजेत
हे आमचे अधिकारी येऊन इथं बसून आम्ही चर्चा करून ते दिलेले आहे. कंट्रोल केबिन असेल, पोलीस स्टेशन, पोलीस चौकी असेल, स्टँडमध्ये प्रवाशांना प्रशस्त असं निवारा असेल. फलाट आपले 12 इथं 9 आहेत. आता आम्ही 14 फलाट केलेले आहेत आणि या फलाटानंतर आम्ही बऱ्याच सोयी सुविधा प्रवाशांसाठी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ते आता पूर्ण त्याचा प्लॅन मंजूर झाल्यानंतर आपल्यापर्यंत तो पोहोचेल. साधारण किती कालावधी लागेल त्यासाठी? काय एक 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या बस स्थानकाचं हे पूर्ण होईल, प्लॅन सँक्शन पूर्ण होईल. प्लॅन सेक्शन आणि आमच्या माहितीनुसार, मला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 28 ते 30 कोटीपर्यंतचं हे स्टँड, भव्य दिव्य स्टँड इथं उभारण्याची संकल्पना आहे. आणि स्टँडच्या उजव्या बाजूला मॉल, 3 मजली मॉल ते उभारणार आहेत आणि मॉलच्या पाठीमागं चार्जिंग स्टेशन असणार आहेत. भविष्यात आपल्याला डिझेलची गाड्या कमी येतील, परंतु इलेक्ट्रिक बस आपल्याकडे जास्त येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काळानुसार बदल होईल आणि त्याचा फायदा म्हणून आपण ही आपल्या आगाराला त्या बसेसची मागणी केलेली आहे. थोड्याच दिवसात त्या मागणीची पूर्तता होईल आणि आपला आगार सुसज्ज राहील. साहेब, अजून एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर 78वा वर्धापन आपल्या एस टी महामंडळाचा 1 जूनला होत आहे. खरं तर तुम्ही प्रवास कसा झाला, प्रवास वाढलेले, असे विविध गोष्टीवर तुम्ही आज बोललेला आहे मंदेश भूषण. पण 78वा वर्धापन दिन साजरा होत असताना आम्हा प्रवाशांना काय सांगचाल? बरेच वेळ 1 जूनला आपला 78वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. त्यामध्ये आमचे 35 वर्ष प्रदीर्घ सेवा झालेले 7 कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्याचाही कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे आणि त्याच दिनानिमित्ताचं औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. रक्तदान शिबिर घेऊन आम्ही प्रवाशांना एकच आवाहन करतो आमच्या वर्धापन दिनानिमित्त, की तुम्ही दिलेलं प्रेम हे आम्ही कधीही विसरणार नाही. दहिवडी आगाराचे सर्व कर्मचारी असतील, प्रशासकीय कर्मचारी असतील, वर्कशॉपचे कर्मचारी असतील, कारण दहिवडी आगार हा पूर्वीपासून नावाजलेला आगार आहे आणि या आगाराचा अजूनही नावलौकिक मोठा व्हावा यासाठी आमचे सर्व कर्मचारी प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नाला यश यायला सुरुवात झालेली आहे. आज प्रथम क्रमांक आपला स्वच्छता अभियानमध्ये येईलच, परंतु आमचे कर्मचारी उत्पन्नासाठी सुद्धा अतिशय प्रयत्न करत आहेत आणि आज आपला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी वाटचाल सुरू आहे. तरी सर्व आमच्या मान तालुक्यातील, खटाव तालुक्यातील सर्व प्रवाशांना विनंती आहे की कोणतीही खाजगी वाहनाने प्रवास करू नका. आमच्या एस.टी. बसने अतिशय चांगल्या सुविधा तुम्हाला देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही मागणी करा, त्यानुसार आम्ही पुरवठा करतो आणि आमच्या एस.टी. बसनेच प्रवास करावा असं मी आवाहन करतो सर्वांना. धन्यवाद साहेब.